अंताकडे पोहोचताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. आरंभ म्हणजे कसला आरंभ? या युद्धाचा आरंभ? या सगळ्याची सुरुवात कुठून झाली होती? देवी आईचा ग्रंथ. पंचपिटिका. पंचपिटिका. नेत्रा आणि अद्वैतचं लग्न. आता देवी आईच माझी चोरोटी भरून गेली. नेत्राला साक्षात देवी आईने दर्शन दिलं. नाही आत्या, त्याच आजी आम्हाला क्लिनिक बाहेर भेटल्या होत्या. त्यांनीच माझी चोरोटी भरली होती. आता मी सुद्धा पाहिलं होतं. नेत्राची चोर ओटी भरली आणि पुन्हा देवी आईच्या रूपातली ती बाई नेत्राला दिसली. हे युद्ध नेत्राभोवती फिरतंय. मग अंत आणि आरंभ हे दोन शब्द फक्त नेत्राशीच निगडीत नाहीत ना? रात्रीचे 3 वाजलेत. आता ही इथे काय करतेय? ममता, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. जी मदत केलीस त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. तू बघच आता या युद्धाला मी माझ्या बाजूने कशी फिरवते आणि त्रिनयनेच्या सैन्याला कसं संपवते. थँक्यू.
अद्वैतच्या आईने विरोचकाला मदत केली म्हणजे साहेब सिस कसला विचार करताय? काही नाही, मला असं वाटतं ही फ्रेम आपण वाऊशीला दिव्याच्या देवळातच नेऊन लावूयात का? चालेल. मावशी काय दिसलं संकेतात? बोललो नाही तर काय दिसलं संकेतात? साहेब लवकर खाली चला, लवकर चला. प्रेम ठेवतो फक्त. रात्री इंद्राणी माझ्यावर पाळत ठेवून होती. दिवसा केतकी आणि फाल्गुनी माझ्यावर 24 तास पहारा ठेवलाय. जर यांना ध्वज मिळालाय तर मग माझ्यावर पहारा कशासाठी? म्हणजे इंद्राणी जे सांगत होती ध्वज मिळालाय ते खोटं होतं. साहेब तुम्हाला आधी देऊ का नाश्ता? नाही, भूक लागली नाही मला अजून. ठीक आहे, तुम्ही बसा, मी इंद्राणी आत्यांना घेऊन येते. मी पण येतो आत्यांकडे, माझं जरा काम आहे. ठीक. गेले मीटिंग करायला. मीटिंग करा नाहीतर आणि काही करा, हा विरोचक हरणार नाही. आत्या देवी आईने मला संकेत दिला आणि संकेतात मला ममता मावशींचा फोटो दिसला. आत्या काय झालं? काल रात्री एक विचित्र गोष्ट घडली. रात्री 3 वाजता माझ्या खोलीतलं पाणी संपलं म्हणून मी किचनमध्ये जात होते. तेव्हा तू मला जी मदत केलीस त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. तू बघच आता या युद्धाला मी माझ्या बाजूनी कशी फिरवते.
आणि त्रिनयनेच्या सैन्याला कसं संपवते. आईने वेरोचकाला मदत केली पण तिनेच तर आईला तेच तर कळत नाहीये ना की तुझ्या आईचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे. काहीतरी संबंध आहे. काल जे काही घडलं त्याचा मला आलेल्या संकेताशी काहीतरी संबंध आहे. मला सांग, पदर फोटो बाहेर होता ना. चल आपण जाऊन बघूया. नाही, विरोचक आहे तिथेच म्हणून आम्ही इथे आलो. आता तिथे गेलो तर विरोचकाला संशय येईल. मला हे कळत नाही की असं का म्हणाला असेल विरोचक की आईने तिला मदत केली. कसं शक्य आहे? काहीतरी गडबड आहे या सगळ्यात. सध्या जे काही घडतंय ते सगळं ध्वजाशी निगडीत आहे. त्यामुळे मला असं वाटतं मला आलेला संकेत सुद्धा ध्वजाशीच संबंधित असेल. पण मला हे कळत नाहीये की ममता मावशींचा ध्वजाशी काय संबंध आहे. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. या वाक्याचा मी काल रात्रीपासून विचार करते पण मला असं वाटतं की हे वाक्य तुझ्याशी निगडीत आहे. तू सांग मला, कसल्या आरंभाबद्दल आहे हे? आता आरंभ, ते वाक्य, ममता मावशींचा संकेत. ममता मावशी, ते ममता मावशी. मी या घरात आले ते ममता मावशींमुळेच. माझं अद्वैत साहेबांशी या घराशी नातं जोडलं गेलं त्याचा आरंभ ममता मावशींमुळे झालाय. वरसई गावापासून. छान गातेस तू. मला माहिती होतं दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू वाटतील ते करशील म्हणून मी तुझ्याकडे आले. जा त्यांना वाचव. त्यांना वाचवताना तूच वाचवू शकतेस. नेत्रा जा. देवी आईनं दिव्य शक्ती दिली आहे तुला. तू होतीस म्हणून वाचला तो. म्हणजे नेत्रा, देवी आईने तुला दिलेली ती देवाची फोटो फ्रेम, तुला संकेतात दिसलेली आईची फोटो फ्रेम आणि विरोचकाचं तुझ्या आईच्या फोटोशी बोलणं. विरोचकाची ममता मावशींनी मदत केली हे वाक्य आणि संकेतात दिसलेला तो फोटो फ्रेममधून बाहेर आलेला पदर, या सगळ्याचा अर्थ एकच होतो. ध्वज पदवीच्या आईच्या फ्रेममध्येच. हे बेवडे, तू काय केलंयस खायला? दे ना, खूप भूक लागली. बेवडे ऐकायला येत नाहीये का? भूक लागली मला, खायला दे ना. बिंडू बघ ना रे, ऐकतच नाहीये ही. तिला म्हटलं की खायला दे तर काहीच करत नाही, देतच नाहीये खायला. बेवडे असं काय करतेस? मी पूर्वीची रूपाने आहे बेवडे. कुठलीच शक्ती नाहीये माझ्याकडे. म्हणजे वशीकरण विद्या नाही, प्रतिबिंब विद्या नाही, काहीच नाही खरंच. काल
माहितीये का, काल नेत्राने मला पालथं पाडलं, माझ्या अंगावर पाय ठेवून उभी राहिली होती. आता फोटो नाही बघता येणार, तिला संशय आहे. तरी सुद्धा तिला काहीच केलं नाही, मी काही करूच शकले नाही. शक्ती असती तर उडवून लावलं असतं ना तिला मी. झाली मीटिंग? ठरलं का काही? प्लीज ठरवा. वेळ वाया घालू नका. आधी विरोचक गेलाय वर, ये बस आणि खा. आधी जोपर्यंत तू येणार नाहीस ना तोपर्यंत नेत्रा पण खाणार नाहीये. ये ना. आपल्याला आईची फ्रेम लवकरात लवकर चेक करायला हवी. विरोचक घरात असताना हे शक्य नाही. हे जर काम विरोचकापासून लपवून करायचं असेल तर आपल्याला मध्यरात्रीशिवाय पर्याय नाही. नाही, मध्यरात्री हे शक्य नाही, कारण विरोचक रात्रभर जागा असतो. काल रात्री सुद्धा 3 वाजेपर्यंत जागा होता. ते फोटो फ्रेम जवळ पहारा देत बसला होता. आपल्याला काहीतरी प्लॅन करावाच लागेल ना. बाबा, जे काही करायचं ते आत्ताच करावं लागेल. ध्वज ममता मावशींच्या फोटोमध्येच आहे. नाही, पण अशी घाई करून चालणार नाही. विरोचक कधीही खाली येऊ शकतो आणि त्याला जरा जरी संशय आला ना तरी तो आक्रमक होईल. विरोचक आता रूम मध्ये गेलाय. आपण त्याच्या रूमला बाहेरून कडी लावूयात, लॉक करूयात त्याला रूम. नाही, तिला संशय येईल. आपल्याला अशी काहीतरी आयडिया करावी लागेल ज्यामुळे विरोचक वरच बेझी राहील, खाली येणारच नाही. मी रूम मध्ये जातो, मुद्दाम रुपालीला टिपसतो, ती माझ्यावर चिडेल, त्यात खूप वेळ जाईल. तोपर्यंत तुम्ही मी एक सुचवू का? म्हणजे तुमच्यापैकी कोणीही गेलं ना तर विरोचकाला संशय येईल. त्यामुळे मी जाते. म्हणजे मी कमीत कमी 10 मिनिटं तरी विरोचकाला बिझी ठेवू शकेन. 10 मिनिटात तुमचं काम होईल ना? अजय त्याच्या आधीच होईल. पण केतकी खूप रिस्क आहे. तू एकटी विरोचकासमोर जाऊ नकोस. भाऊजी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी घेईन स्वतःची काळजी. 10 मिनिटं मी विरोचकाला बिझी ठेवेन. काकू, पण तुम्ही नेत्रा, जर आपल्याला हा ध्वज मिळवायचा असेल तर कुणाला तरी हे काम करावंच लागेल ना. म्हणून म्हणते मी जाते. आणि जर ध्वज ममता वहिनीच्या फोटो फ्रेम मध्ये असेल तर विरोचक घराबाहेर जाणारच नाही. तुम्ही हिंमत दाखवता ही खरंच चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटतं तुम्ही विरोचकासमोर एकट्या जाऊ नका. तेजस आणि फाल्गुनीला तुमच्या बरोबर घेऊन जा. नाही, त्यामुळे खूप गोंधळ होईल. आणि तेजस माहिती आहे ना तुम्हाला, तो लगेच चिडतो आणि तो चिडला ना की खूप प्रॉब्लेम्स होते. त्यापेक्षा मीच जाते. आणि माझ्या डोक्यात जो प्लान आहे ना त्यानुसार मला एकटीलाच तिथे जावं लागेल. मी सगळं व्यवस्थित करेन, डोंट वरी. पटपट खा ना, म्हणजे मला पटकन विरोचकाकडे जाता येईल.